नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे व खरोखरच अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार असल्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग आज म्हणजे 5 डिसेंबर 2024 रोजी महायुती सरकारचा शपथविधी होणार असून काल म्हणजे 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी राज्याचे नवीन होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी अशा प्रकारची घोषणा केली आहे की या शपथविधीनंतर पुढील अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यामधील पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनांच्या पुढील हप्त्याचे वितरण देखील तात्काळ करण्यात येणार आहे। तर मग ती लाईव्ह अपडेट काय आहे आणि त्यांनी जाहीर केलेली माहिती काय आहे, चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ हा महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना देऊ केला व आजपर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 4 हप्त्याचे वितरण देखील करण्यामध्ये आले आहे व आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील 5व्या हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा मागील 4था हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये आला होता व या ऑगस्ट महिन्यापासून 4 महिन्याच्या अंतराने म्हणजे या चालू डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या पुढील 5व्या हप्त्याचे वितरण करणे हे राज्य सरकारला बंधनकारक असणार आहे। परंतु राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका, मतदान, मतमोजणी आणि यानंतर आता नवीन सरकारची स्थापना आणि शपथविधी यामुळे थकीत योजनांचे अनुदान वितरित करणे राज्य सरकारला शक्य झाले नव्हते आणि आता आज या नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे आणि या शपथविधीनंतर पुढील अवघ्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, या नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्यासोबत तुम्हाला इतर 2 योजनांचे हप्ते देखील वितरित करण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे आणि यामधील पहिली योजना म्हणजे राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत राज्यामधील महिलांना वाढीव 2100 रुपयांची वितरणे करण्यामध्ये येऊ शकते व यासोबतच नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना वाढीव 3000 रुपयाचे वितरण देखील करण्यामध्ये येईल अशा प्रकारची मोठी शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। तसेच यामधील दुसरी योजना, ज्या योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरण देखील तुम्हाला याच डिसेंबर महिन्यामध्ये करण्यामध्ये येऊ शकते आणि ही योजना म्हणजे केंद्र सरकारची पीएम किसान योजना। तर मग शेतकरी मित्रांनो, या योजनेचा पुढील 19वा हप्ता हा वेळापत्रकानुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करावा लागणार आहे। परंतु जर या नवीन महायुती सरकारने केंद्र सरकारशी बोलणी करून हा हप्ता थोडाफार लवकर वितरित केला तर राज्य सरकारच्या या 2 योजनेअंतर्गतच्या हप्त्यासोबत या देखील योजनेच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला याच डिसेंबर महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतात। परंतु याबद्दल केंद्र सरकारने कोणतीच अधिकृत माहिती ही आतापर्यंत जाहीर केली नाहीये, त्यामुळे याबद्दल ठामपणे माहिती देणे हे चुकीचे असणार आहे। त्यामुळे याबद्दल जेव्हा आपण केंद्र सरकारकडून अधिकृतपणे माहिती जाहीर करण्यामध्ये येईल त्याची सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।